येतील, परंतु क्रिकेट सारखा पाहायला मिळेल काय? क्रिकेटचा खेळ आहे. मावळ तालुक्यात सातत्याने आपण अनेक क्रीडा प्रकार पाहिलेत. प्रामुख्याने क्रिकेट, बैलगाडा, कुस्ती ही मावळ तालुक्याची ओळख आहे. मावळ तालुक्याने जपलंय क्रिकेटला, कुस्तीला, बैलगाड्याला. षटक क्रमांक 2 संपला आणि तिसरं षटक इथे सुरू होताना पाहायला मिळते. 26 धावा धावपल होते आहेत. पहिला चेंडू होता, लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती टाकला होता, थोडासा बॅकफूट होते, त्या चेंडूला खेळलं ऑन साइड स्क्वेअर लेगला, तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड वरती धावपल होती. आकडे देखील आपण पाहिलं तर इथे बदलले जात आहेत. 27 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक देखील दुसऱ्या क्रमांकाचा आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहता मैदान होती. सौरभ पुसावळे गोलंदाजच्या मार्क होत्याला ऐकून आपण पाहतोय. सांगली जिल्ह्यातील अटपाडी गावचा खेळाडू म्हणून प्रचंड चर्चेत असलेला टेनिस बॉल क्रिकेटचा एक अनभिक्षित सम्राट ऐकॉन सौरभ वेगावरती स्वार होतोय. गतीचा वापर केला. शॉर्ट पिच चेंडू होता आणि तो मात्र केलाय डीप स्क्वेअर लेगला, डीप फाईन लेगच्या मधोमध. लॉंग लेगला चेंडू मात्र जाईल. 1 2 3 टप्पा घेत 1 2 का 4 चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. निलेश शेटे आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश शेटे एकच सांगत असेल क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना, समोरचा आयकॉन जरी सांगलीवरतून आलाय ना, परंतु निलेश शेटेच्या बॅटमध्ये ती धमक आहे चेंडूवरती आक्रमण करण्याची, षटकार चौकार ठोकण्याची. ओव्हर पिच चेंडू होता, पुढे टाकलाय, स्ट्रेट बॅटनं खेळलाय, डीप लॉंगअपला अडवलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. व्ही शेप मध्ये खूप चांगली बॅटिंग आपण पाहतोय. निलेश अगदी आपण तुम्ही पाहिलं असेल ना, 2-4 टांगांमध्ये तो ही खेळपट्टी पूर्ण करत असेल. या प्रकारे तो धावतोय, पळतोय आणि अगदी रमत गमत तो धावा इथे पळून पूर्ण करताना पाहायला मिळतोय. उंचपुरा खेळाडू आहे. लांबलचक हातांचा आपल्या उंचीचा पुरेपूर तो वापर करतोय आणि खरं तर संघाला धावा बनवून देताना पाहायला मिळतोय. फटका खेळला कच्च्या बॅटमधून, मिस टाइम. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चुका होत आहेत. धावा देखील आपण पाहिलं तर इथे मिळत आहेत. क्रांतीवीर स्पोर्ट्स क्लब भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटना नवला कुंभरे संघाला 2 धावा. टीमची संख्या 34. 34 रन. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. अनेक मान्यवर उपस्थित आहेत, अनेक बक्षीसदाते, देणगीदार, हितचिंतक, ऑफिशियली मीडिया पार्टनर असणारे, त्याचबरोबर काय ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरातीचे सौजन्य आपल्याला स्पर्धेला करणारे देणगीदार दाते उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साई स्मृती चषक 2025च्या आजच्या 5व्या अंतिम आणि समारोपाच्या दिवसामध्ये हनुमान क्रीडा संघ माळीनगर आपलं करते स्वागत. यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप विकेटला अडवत आहेत, फंबल होत आहेत, चुका होत आहेत. अविनाश आबा बसे स्पोर्ट फाउंडेशन माऊली प्रतिष्ठान चुका करतोय. प्रतिस्पर्धी संघ धावा बनवतोय. उशिरा का होईना परंतु विनयदादा गाडेकर यांचे शुभागमन होते, त्यांचे स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये आपण उपस्थित होत आहेत. आयोजकांच्या वतीनं, हनुमान क्रीडा संघाच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. 36 धावा. षटक क्रमांक 3. ओव्हर पिच चेंडू हलक्यातनं खेळलाय. हे क्रिकेट आपण पाहतोय, कॅल्क्युलेटिंग खेळावं लागेल. टीम क्रांतीवीर स्पोर्ट्स क्लब नवला कुंभरेला अनुभव मोठा आहे. या खेळाडूंनी अपिच क्रिकेट गाजवलंय आणि पुलपिच क्रिकेटमध्ये देखील आपला दरारा दहशत कायम ठेवलेला आहे. षटकाची होते समाप्ती. छोटंसं ड्रिंक ब्रेक होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. आपण हे मैदान पाहता, याच्या मैदानावरती आपण पाहिलं तर हा गेला षटकार. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहुगाव आयोजित मावळ तालुक्यातील मानाची स्पर्धा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025च्या निमित्ताने उपस्थित सर्व संघांचे व क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. धन्यवाद डीचे. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सदस्य सातत्यानं म्हणत असतील की स्मृती सुगंध देत राहील, प्रशांत दादाची आठवण मात्र आयुष्यभर कायम येत राहील.
कारण का स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण पाहताय स्मृती चषक इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ असाच आहे. मी सुरुवातीला सांगितलं की क्रिकेटचा खेळ आहे जातीपातीचा, क्रिकेटचा खेळ आहे नात्यांचा. क्रिकेटमध्ये जात पात धर्म पंथ पाहिला जात नाही, रंगभेद वर्ण पाहिलं जात नाही. आणि म्हणून तर आपण पाहतो क्रिकेटची माती जी जोडते हजारो नाती. या मातीनं असंख्य मित्रपरिवार दिलाय जो सुखात बी येतो आणि दुःखात देखील पाठीशी उभा राहतो. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर षटक क्रमांक देखील सुरू होते. 4थ्या क्रमांकाचं गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळते तुषार ढोले. षटक क्रमांक आपण पाहिलं तर इथे करेल 4थ्या क्रमांकाचं वैयक्तिक दुसरं षटक तुषारकडनं आपण पाहतोय. फटका खेळला हलक्या त्यानं पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला लेटकेट केलाय. चेंडू येऊ दिला वाट पाहिली आणि त्यानंतर हलकीशी एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती धावफलकोती आकडे इथे आपण पाहिलं तर बदलत आहेत. 38 धावफलकोत आहेत. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांची मॅच आहे. सुरुवात चांगली आहे. एकही विकेट गमावली नाही. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. P1 P2 आपण पाहिला आणि मी सुरुवातीला सांगितलं जर पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात झाली तर 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या षटकात त्या सुरुवातीमध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचे, धावा बनवायच्यात. समोर खेळलाय टीप लॉंगॉनला. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळायचे. गोलंदाजांच्या मेरिटनुसार बॅटिंग करायची. क्षेत्ररक्षण सजवले तिथे गॅपमध्ये खेळायचे. सिंगल डबल घ्यायच्यात. इनिंगला बिल्डअप करायचं आणि मोठे टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न क्रांतीवीर स्पोर्ट्स क्लब नवला कुंभरे भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटना हा संघ मात्र करतोय. अविनाश आबा बसे स्पोर्ट फाउंडेशन माऊली क्रिकेट प्रतिष्ठान देवगावला प्रयत्न करावे लागतील. 1-2 विकेट 1-2 ब्रेक थ्रू महत्वाचे असतील कारण का आता ही जोडी आता सेट झाली या खेळपट्टीवरती या मैदानावरती. फटका खेळलाय. बॉल हवेत. ज्या गोष्टीच्या केल्या चर्चा आणि इथे आपण पाहिलं तर विकेट येते. पहिला बॅटर बाद होतोय. आकाश गायकवाड बॅक टू दी पवेलियन. आउट बाद. आपण पाहतो आमचे मार्गदर्शक सन्मान्य अशोकभाऊ महादेव परंडवाल साहेबांचे शुभागमन होते. या स्पर्धेच्या निमित्तानं हनुमान क्रीडा संघाचे मार्गदर्शक उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहे. मोहन आप्पा झेंडे संचालक विविध कार्यकारी सोसायटी श्री क्षेत्र देहुगाव यांचे शुभागमन होते. त्यांचे स्वागत आहे. उद्योजक पंकजभाऊ करंडे उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची तुडुंब तोबा गर्दी या मैदानाकडे आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. गेली 5 दिवस क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची आणि देवगावच्या ग्रामस्थांची पावलं हळूहळू या क्रीडा नगरीकडे आपण येताना पाहिलेलं आहे. सकाळचं सत्र, दुपारचं सत्र, सायंकाळचं सत्र, प्रत्येक सत्रात प्रेक्षकांनी फार मोठी अलोट गर्दी या स्पर्धेला आपण पाहिलं तर केलं आहे. प्रत्येक वर्षी गर्दीचं रेकॉर्ड ब्रेक करणारी स्पर्धा म्हणून देखील चर्चेत राहिली आहे. फटका खेळलाय. सफल होत आहेत. अडवतोय क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला. तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येतात. बॅटिंगसाठी न्यू बॅटर आलेत. गुरु परांडे हा देखील आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय. प्रचंड बैलगाडा प्रेमी आहे. प्रचंड क्रिकेट वेड आहे. क्रिकेट त्यानं खेळले. बैलगाड्यावरती देखील नितांत प्रेम केले आणि तो इथे आता ऑनडाऊनला बॅटिंगला आलाय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील नवला कुंभरेचा सुपरस्टार गुरु परांडे इथे बॅटिंगसाठी आपण पाहतोय. निलेश शेट्टे बॅटिंग करतायत. 8 चेंडू 17. टीमची संख्या 1 गडी बाद 40. शॉर्ट पिच चेंडू होता. ताकद नाजकत कडक बेधडक. निलेश शेट्टे ऑन फायर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चरण षटकार. फटका 46वा धावफलकोती 1 गडी बाद. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरुवात निलेश शेट्टेनं आक्रमण करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा सलग दुसरा 2 in row. तू शेरे मै बब्बर शेरू. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक. धन्यवाद डीजे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर क्रांतीवीर स्पोर्ट्स क्लब नवला कुंभरे भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटना 1 गडी बाद 52 धावा.
निलेश शेटेच्या बॅटमधून 2 गगनभेदी गगनचुंबी षटकार देखील आपण पाहिलेत. मागील षटकात आल्यात तुषार ढोलेच्या 15 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 52 धावा तर मात्र धावपल होत आहेत. आपण हे मैदान पाहता. या मैदानात ज्यावेळेस शेती व्हायची त्यावेळेस गेनभाऊ विधाटे यांची आपण पाहिलं तर बाळासाहेब गेनू विधाटे स्वर्गीय आपण पाहिलं तर गणेशभाऊ विधाटे यांची चुलती यांनी ग्राउंड देण्यासाठी सतत आपण पाहिलं तर हनुमान क्रीडा संघाला मदत केलेला आहे. 4 षटके संपतायत. माझी वेळ संपते परंतु कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा आपण ऐकूयात मावळचा एक सुमधुर गोड आवाज. यानंतर पुन्हा एकदा आपल्या समेत सोडले जातील सुमित सोनोने सर. डीजे थँक्यू. थँक्यू. उत्तम सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे आणि त्यांच्या विरोधामध्ये माऊली प्रतिष्ठान अर्थातच अविनाशाबा भसे स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या 2 संघांमध्ये असणारी मॅच. स्वप्नील गोलंदाजीसाठी श्रेयश गोलंदाजीसाठी आलाय. निलेश आणि दुसऱ्या बाजूला गुरु. रिव्हर्सचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न फार मोठी अपील इथे केली जाते परंतु यावेळेस आपण बघायचंय डॉट बॉल. संघाची धावसंख्या आपण पाहतो मैदानामध्ये स्थिर असेल. स्कोरबोर्ड वरती आपण पुढे जाऊयात. 60 वरती धावफलक आहे. अगदी 5वं षटक इथे मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना समोर गुरुदेव परांडे एक हार्ड हिटर म्हणून मात्र त्याची नेहमी ओळख राहिली आहे. अकुटप्याचा बॉल यावेळेस टप्पा जवळ येऊन दिला. लेमन कट लेट कट आज तो कधी मात्र दाखवला गुरुदेवने आणि तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जातीये. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 61 धावा 61 रन लॉस ऑफ 1 विकेट. निलेश शेटे या खेळाडूच्या नावाची चर्चा आपण सध्या आपण पाहिलं तर मावळ तालुका टेनिस क्रिकेट पटलावरती आहे. हप्पीचा एक आपण पाहिलं तर विध्वंसक फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. मोठा स्ट्रोक ऑन साइडला परंतु इथे मैदानाच्या मध्ये काय जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकले निलेश. तुषार ढोले मैदानामध्ये समोर उभे होते आणि तिथे टिपला जाईल झेल. विकेटचं होतं पतन. फलंदाज बाद. आज सगळ्या आपण पाहिले तर संपूर्ण मावळ त्याचबरोबरीने प्रत्येक संघातील आपण पाहतो असणारे आयकॉन या स्पर्धेचे आपण पाहिले तर या मैदानाच्या प्रेमात पडले. पण तुम्ही म्हणाले गणेश भाऊ या खेळपट्टीच्या प्रेमात सगळेच पडलेत. कारण ज्या प्रकारची ही खेळपट्टी आपण पाहतो बनवली एखाद्या सिमेंट खेळपट्टीलाही लाजवेल अशी ही खेळपट्टी आहे. आणि खरोखरच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल ते आदरणीय संजय भाऊ लक्ष्मण टिळेकर यांचं स्पेशली मी कौतुक करेल. कारण दरवर्षी त्यांचा ते वेळ देतात. दरवर्षी ही खेळपट्टी बनवण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा असतो. परंतु संजय भाऊ पाहिलं गेलं तर कधी स्वतः श्रेय घेत नाही. ते सांगतात की नाही हे जे बनवलंय ना ते आपण सगळ्यांनी मिळून बनवलेलं आहे.
हे आपण जे केलंय ते आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि म्हणूनच स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक आज या स्पर्धेचा दर्जा उंचावलेला आहे. धावफलकावरती आपण बघतोय पुन्हा एकदा धावफलकावरती 61 नवीन बॅटर दाखल इथे होतील. आता विजय बधारे मैदानामध्ये दाखल झालाय. त्याचबरोबरीने साऊंड सिस्टम यांच्या वतीने आपल्याला सौजन्य लाभलेले आहे राहुल शेठ बनसोडे. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर ते स्पेशल याच्याकडे उपस्थित आहेत. त्यांचा प्रथमतः स्वागत आणि ज्यांच्या वतीने साऊंड सिस्टम आम्हाला सौजन्य लाभलेले आहेत ते आदरणीय उद्योग सम्राट राहुल शेठ बनसोडे यांचा सन्मान आम्ही करतोय. तर त्यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय अमोल शेठ राऊत त्याचबरोबर अमितजी गोरे या दोन्ही अतिथींच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. मी विनंती करतो अतिथींना या. त्याचबरोबर आमचे असणारे स्पर्धेचे आयोजक संदीप परणबा, गणेश बाबू घाटे, आदित्य भाऊ या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर नामदेव शेठ भवारे यांना विनंती करतो आपण या. एक यथोचित असा सन्मान, प्रेमाचा सन्मान ऍक्च्युली केला जातोय अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. त्या आदरणीय यांच्या वतीने आपल्याला साऊंड सिस्टम सौजन्य लाभलेला आहे राहुल शेठ बनसोडे. धावफलकावरती 62 रन 5 षटकांचा आपण पाहतोय ते खेळ जो संपला जातोय. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज शशिकांत मिरगे. शशिकांत बॉल ट्रॅकवरती तयार, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल यावेळेस अगदी थोडीशी फ्लाईट दिली, चॉप करण्याचा प्रयत्न इथे राहिला विजय बधाले. तर अतिथींचं देखील मनापासून धन्यवाद. स्कोरबोर्ड कडे आपण पुढे जाऊयात. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 63 षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये अगदी 6वं षटक जे प्रगती पथावरती ते असताना आज आपण पाहिलं तर प्रामुख्याने या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक विविध मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल उडवलाय, आसमानी टोला आणि इथे गुरुदेवने सांगितलंय इथे मी थांबणार आता नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर अगदी लोंगोच्या डोक्यावरून षटकार. वाधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. आणि मला वाटतं इथे बघा सूचना आलेली आहे भैरवनाथ उद्योग समूह 72+ यांच्या वतीने प्राइज मात्र लावलेलं होतं की डायरेक्ट थेट गाडीवरती जर चेंडू पडला तर तिथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. किरणदादा येवले यांच्या वतीने प्राइज होतं आणि तर मैदानामध्ये बघायचं आता हे प्राइस निश्चितप्रमाणे लावलंय आणि तिथे गुरुदेव परांडेच्या बॅटमधून आपण पाहतो आलेला सिक्सर. तुम्ही विचार करायचाच नाही मोठा अमितजी सर, विचार अजिबात करू नका मोठा, कारण किरण येवले सरांच्या खिशामध्ये आता फक्त 500 आणि 500च्याच नोटा 1000च्या बंद झाल्या. धावफलकावरती धावा आहेत. पुढे गोलंदाज सही राऊंड द विकेट. हा चेंडू आपण पाहूयात ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू. व्हाईट बॉलची घोषणा, अतिरिक्त धावे ते मैदानाच्या आतमध्ये आली. या अतिरिक्त धावेने स्कोरबोर्ड वरती 70 वरती धावफलक आहे. 6वं षटक प्रगती पथावरती असताना ज्या प्रकारे यापूर्वी उत्तम सरांनी उल्लेख केला की गुरुदेव परांडेला आपण बैलगाडा घाटामध्ये पाहिलाय, अनेक मैदान गाजवली आहेत. आज क्रिकेटचं मैदान गाजवायचं आहे आणि यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. खडी चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. आणि यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आक्रमण आणि आक्रमण. गुरुदेव परांडे ऑन फायर. षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिर मॅच कडे आपण बघूयात. पुन्हा एकदा षटकार इथे खेचलाय 80 वरती धाव फलक. 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. गुरुदेव परांडे आपण चर्चा करत होतो की बैलगाडा क्षेत्र असं म्हणतात ना, कधी कधी एखाद्याचा मुलीचा हातात हात घेऊन फिरण्यापेक्षा बैलाचा कासरा हातामध्ये घेऊन फिरा, अभिमानाने छाती मात्र पुढे येईल. तो गुरुदेव परांडे स्ट्रायकिंग एंडला समोर मात्र असेल शशिकांत मिरगे. यावेळेस बघायचंय टप्पा मात्र पंचासोबत चर्चा सुरू आहे. पाहिलं जातंय तिथे काय तर नो बॉल. तर बघूया तिथे आपण सॉफ्ट कॉर्नर म्हणून अजय सरांनी सांगितलं. तिसऱ्या पंचांची मदत आपण तिथे घेऊ. cricket.in माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण अगदी केलं जात आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर सन्माननीय मार्गदर्शक आदरणीय तुकाराम बाबा काळोख यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबरीने आदरणीय दत्तात्रय शेठ सुदामजी टिळेकर यांचंही आगमन झालंय. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत. अतिथींचं आपण पाहतोय आगमन आज मात्र अंतिम दिवसामध्ये होत आहे, कारण हेच म्हणतो ना आपण. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस सन्माननीय सुरजी टिळेकर यांचंही आगमन झालंय, त्यांचंही स्वागत. इट्स अ व्हाईट बॉल. आता असा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे इथे येत आहेत. धावा रोखायच्या आहेत. शशिकांत मिरगे एक काळ आपण पाहिले गेले तर मावळ तालुक्यामध्ये या खेळाडूच्या नावाचा दबदबा राहिलाय. तो शशिकांत मिरगे ओव्हर दी विकेट. शफल होत सोगेते खेळायचा प्रयत्न होता. हलकीसी अपील देखील इथे मैदानामध्ये केली जाते. चेंडू मात्र शरीराला लागतोय आणि इथे आपण मैदानाच्या मध्ये बघतोय थोडीशी दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल तो इथं मैदानाच्या मध्ये बघायला मिळतोय, कारण आपण पाहिले गेले तर क्रिकेट आता ज्या प्रकारचं पाहायला मिळत आहे आणि मला वाटतं आता हा सांगण्या इतपत मात्र ते योग्य नाही, कारण आता क्रिकेट गतिमान झालाय. तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळताय. क्रिकेट मध्ये सेंटर गार्ड आपण कंपल्सरी परिधान केलं पाहिजे. सगळ्या जर आपण पाहिले गेले तर ज्या बारकाईचा आपण पाहिलं तर विचार केला पाहिजे, कारण अनेक अपघात देखील आपण होताना बघितले. अनेक खेळाडू मात्र ते अशा कारणावरून मात्र आपल्यामधून निघून गेलेत, हेही तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही पीडब्ल्यूडीचं मैदान देखील आम्ही पाहिलं. तर मैदानामध्ये थोडीशी दुखापत होताना जी बघायला मिळते. मॅरेथॉन सिरीज उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी जी स्मार्ट LED TV जी आहे आणि विशेषतः आपण पाहिलं गेलं तर ब्रँडेड कंपनीची TV आहे. म्हणजे कोणी म्हणणार नाही की TV फक्त देण्यासाठी दिली की काय, परंतु कोणी खेळाडू म्हणेल जो ज्याला मिळेल ना तो म्हणली आवर्जून मी TV घरी घेऊन जाणार. मी तुम्ही सांगितलं ना की संदीप भाऊ क्वांटिटीवरती काम करण्यापेक्षा क्वालिटीवरती काम करा. क्वालिटी तुम्ही काम केलं ना लोक तुम्हाला शोधत येतील, आणि क्वांटिटी काम केलं तर तुम्हाला माहितच आहे मग त्याचे परिणाम काय होतात. आज पंचांची या पॅनलची सर्वाधिक मागणी काय आहे पुणे जिल्ह्यामध्ये? क्वालिटी. cricklife.in क्वालिटी म्हणून या स्पर्धेची चर्चा क्वालिटी म्हणून केली जाते. मला वाटतं सगळ्यांनी आपण सेफ्टी गार्ड कंपल्सरी शक्यतो परिधान केलं पाहिजे. तर मला वाटतं उमेश गेल्यानंतर त्यांनी कान टोचायचं काम केलं असेल आता, कारण प्रोफेशनल क्रिकेट ज्यावेळेस खेळलं जातं ना
त्यावेळेस या गोष्टी तुम्ही बारकाईने आत्मसात केल्या पाहिजेत. पुन्हा त्या मॅचकडे घेऊन जाईल. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय गुरुदेव. आता यावेळेस लेग स्टिकच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू होता, परंतु मला पंचाने सांगितलं की लेग स्टंप मिस करणारा चेंडू. डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं जाईल इथे. आता 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 81 धावा आहेत. स्पर्धेचे निमित्ताने सन्माननीय शरदजी बिदाटे त्याचबरोबर बबनरावजी झेंडे याही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत आहे. तर सामन्याकडे पुढे जाऊया. बोला सर. बॅटिंग पॉवर प्ले. सहा षटकांचा खेळ संपलाय. 87 वरती धावफलक. जर तिसऱ्या आणि 6व्या षटकामध्ये जर तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला नाही तर 7व्या षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले दिला जातो. आता बघायचं आहे एका बाजूला विजय आणि दुसऱ्या बाजूला गुरु आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज श्रेयश गोलंदाजीसाठी आलाय बॅटिंग पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी. थोडासा संयम तर मैदानामध्ये तुम्हाला दाखवायचा आहे, कारण आज ही महत्वपूर्ण सेमीफायनलची मॅच. पहिली मॅच आपण पाहिली तर अंबिका 11 काळोखेवाडी संघाने मात्र गाजवलं. फायनल मध्ये संघ दाखल झालाय. टप्प्याचा बॉल होता. यावेळेस ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे, चेंडूला कव्हर करतायत आणि तोपर्यंत इथे घेतली जाते एक सिंगल. या एका सिंगलच्या मदतीने एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 82 वरती जाऊन पोहोचेल. धावफलक. प्रत्येक दिवस हा एक नवीन शिकवण घेऊन येतो, त्याला आपण हसतमुखाने स्वीकारलं पाहिजे. प्रत्येक दिवस एक नवीन अनुभव घेऊन येत असतो आणि अनुभवाने माणूस घडतो. समोर मात्र बघायचं आता पुढे येतात गुरुदेव परांडे. रिव्हरचा फटका खेळायचा प्रयत्न होता. गुरुदेवकडे क्षमता आहे. गुरुदेव आपण पाहिले गेले तर या मैदानाच्या कुठल्याही बाजूने षटकार मारण्याची ताकद ठेवतो, हेही तितकंच महत्वाचं आहे. 82 वरती धावफलक आहे. 82 रन. 7वं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर प्रगतीपथावरती असताना हलक्या तरावर चेंडू इथे सन्मानपूर्वक खेळलाय. पॉइंट मध्ये खेळाडू आहे, चेंडूला इथे कव्हर करतायत. एक धाव. तिथे मात्र मैदानामध्ये बघितले गेले तर रोखू शकलेले नाहीये. स्ट्राईक रोटेट होतीये. मयूर नरवडे आपण पाहिले तर थोडीशी निराश आहे. तुम्ही तुमची क्षमता ओळखणं गरजेचं आहे हे सांगतायत मयूर. तुमच्याकडे ती प्रतिभा आहे. अकोटाप्याचा बॉल पुल करायचा होता, परंतु यावेळेस अगदी नाकाच्या खालून काढलेला चेंडू. डॉट बॉल आलाय. 7वं षटक प्रगतीपथावरती असताना 83 वरती धावफलक. पुढे आता गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेट. आता चेंडूला फॉलो केलंय आणि वाईडची व्याख्या म्हटलं तर आपण पाहिलं तर फलंदाजाच्या रीच पासून दूरवरती टाकलेला चेंडू म्हणजेच वाईड. आणि तो मात्र इथे बघायचा आहे डॉट बॉल. 2000 आतापर्यंत श्रेष्ठ आपण पाहिले तिथे खर्च केल्यात. 5 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत. मोठा स्ट्रोक स्लॉट मध्ये दिलाय आणि त्याला मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. विजयच्या पॅटमधून सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या गळ्यामध्ये 7 षटकांचा खेळ संपला जातोय आणि या 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत 89 धावा. 89 रन. लॉस ऑफ 2 विकेट. यश हे एकदम मिळत नाही, ते सततच्या प्रयत्नातून आणि सरावातून घडतं. जे लोक रोज थोडं शिकत राहतात, चुका करूनही थांबत नाही, त्यांनाच एक दिवस विजय मिळतो. त्यामुळे किती वेळ लागला, किती अडचणी आल्या, किती तरी सराव करायचं, कधी थांबायचं नाही. कारण प्रत्येक छोटा प्रयत्न हा तुम्हाला ध्येयाकडे घेऊन जातो. आणि आता ते ध्येयाकडे मेगा फायनलकडे जर पाऊल टाकायचं आहे तर प्रत्येक छोटा प्रयत्न मोठा म्हणून मात्र त्यासाठी का लढणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सौरभ तुसावले आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय संघातील आयकॉन.
क्षेत्रक्षणामध्ये बघायचं मैदानामध्ये थोडासा बदलाव स्लॉ गुरुषटक हाताळण्यासाठी सौरभ खुलवा टप्प्याचा बॉल यावेळेस आपण बघितलं गेलं तर पुढे आता चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळ घेत असताना चेंडू विजय आणि दुसऱ्या बाजूला पाहिले तर गुरुच्या आतापर्यंत 13 चेंडू खेळले आहेत 27 धावा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत पहिला दिवस तर गाजवला आहे गुरुडे नाव गुरु आहे काम करायचंय तसं उलटॉस बॉल होता यावेळेस काय देवाकडे मी 1 डोळा मागितला देवाने मला 2 दिले इथे मोठ्या फटकेची अपेक्षा होती नो बॉल प्लस चौकार आलाय 5 रन आताच्या पाहुनी मोका हा मारलाय चौका माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू आणि यावेळेस आपण बघतोय अगदी 22 रुपये आपण पाहतोय नो बॉल तर आलाय फ्री टॉन त्यावेळेस आडव्या बॅटरी चेंडू खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे दूरवरून चेंडूला कव्हर करतायत प्रोटेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या 2 धावेने स्कोर बोर्ड आता मात्र थोडंसं इथे आकार बदलते धावफलकावरती 96 वरती धावफलक धावेंचा डोंगर उभा राहिलाय पुन्हा एकदा गुरु तयार लो फुल टॉस आणि बैठक स्ट्रोक उडवला चेंडूला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. थँक्यू डीजे इथे मैदानाच्या आत पाहिले गेले तर गुरुदेव असं म्हणतात ना जखमी वाघाला उभी राहण्याची संधी दिली ना ती दहशत तो दरारा त्याचा कायम असतो आणि ती दहशत दाखवली ते मैदानाच्या आतमध्ये गुरुने 102 धावा टाळ्यांचा गदर करूया क्रांतीवीर क्रिकेट लवणवला कुंभरे संघ सांघिक शतक इथे पूर्ण करतोय ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न श्रेयश आहे चेंडूला कव्हर करतो 1 धाव इथे आली या एका धावेच्या मदतीने 103 वरती धावफलक शांतता मैदानाच्या आतमध्ये आहे चौपेर पसरलेली शांतता अशांत करण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजाकडून केलाय यावेळेस बॅटची कडा असेल तळब्याच्या दिशेने चेंडू खेळला जातोय आणि बघायचं चुकीच्या एंडला थ्रो होता परंतु सौरभने आपण पाहिले तर ती निराशा दाखवली जसा चेंडू आला ना तसा चेंडू एक्स्टँड वरती फेकून दिला विकेट आली फलंदाज विजय होतो बाद. आधुनिक थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वा यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज दाखल झालाय संकेत शिवेकर मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे होता सिंगलला पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न ते केला जाईल आणि आता मात्र विकेट येते फलंदाज होईल बाद गुरु. पहिला डाव पहिली इनिंग इथे संपली जाते आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण बघूयात 103 झालेले आहेत 104 धाव्यांचा आता टार्गेट ठेवलेला आहे अविनाश आबा भसे स्पोर्ट फाउंडेशन अर्थातच माऊली प्रतिष्ठान संघासमोर. गुरुदेवने खूप चांगली बॅटिंग केली. चला क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे टीम आपण आता मैदानाचा ताबा घ्या. वेळ आपल्याकडे पाहिले गेले तर कमी आहे आणि त्यामुळे थोडंसं वेळेचं गांभीर्य आपल्याला ठेवायचं आहे. आज स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 चा हा सोहळा संपूर्ण मावळ तालुका नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील सध्या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा आहे आणि विशेषतः आपण ज्याचा उल्लेख यापूर्वी देखील केला हे मैदानाची खेळपट्टी. यापूर्वी किरण देखील तुम्हाला सांगितलं की 1 महिन्यापूर्वी जर तुम्ही इथे आला असता तर कोणी विचार केला नसता. खरोखरच या मैदानावरती
एवढी सुसज्ज स्पर्धा होऊ शकते, परंतु खरोखरच हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या प्रत्येक सदस्याने घेतलेली मेहनत, स्वर्गीय प्रशांत साहेब जगताप यांच्यावरती प्रेम करणाऱ्या देहू गावातील प्रत्येक व्यक्तीने घेतलेली मेहनत, प्रत्येक बक्षीसदात्याने घेतलेला पुढाकार, आणि त्याचमुळे आज स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाचं नाव पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे. सगळ्यांचं लक्ष वेधणारी म्हणजे या स्पर्धेची मातीची खेळपट्टी. संजय शेठ लक्ष्मण टिळेकर यांचं स्पेशली मी मनापासून कौतुक करेल, कारण ज्या प्रकारचं त्यांचं योगदान दरवर्षी असतं, आणि विशेषतः आपण पाहिलं गेल्यानंतर जी व्यक्ती कधीही स्वतःचा मोठेपणा मिळवण्यासाठी कधीच काम करत नाही, जे केलंय ते आम्ही केलंय, जे केलंय ते आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय, ही भूमिका ठेवणारे संजय भाऊ टिळेकर आहेत. तर संजय भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद आहे, कारण या मावळ तालुक्याच्या खेळाडूंना एक सुसज्ज खेळपट्टी आज आम्हाला खेळायला मिळते. चला क्रांतीवीर टीम फिल्डिंग आता आपण लावून घ्या. पहिला डाव तो संपलेला आहे. 103 झाल्यात. 104 धावेंचा आता आव्हान असेल. आज प्रेक्षक राजांची अलोड गर्दी आपण इथे बघतोय. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. अतिथी मान्यवरांना जसा जसा वेळ मिळतोय तसे तसे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छांनी शुभेच्छा भेट देत आहेत. हेच म्हणतात ना की आयुष्यामध्ये तुम्ही किती संपत्ती कमवली आणि ती संपत्ती ठेवण्यासाठी तुम्हाला तिजोरी लागते, परंतु मी म्हणेल आयुष्याची उघडी संपत्ती म्हणलं ना तर आयुष्यामध्ये तुम्ही केलेली कमवलेली सोन्यासारखी माणसं ही जीवाभावाची माणसं आहेत. आमचे आदित्यभाऊ टिळेकर असतील, त्याचबरोबर संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विधाटे यांनी ही कमवलेली माणसं आहेत. आज जे काही करायचं आहे ते सर्व स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांच्या नावासाठी करायचं आहे. जे काही करायचं आहे ते आमच्या गावातल्या तरुणांसाठी करायचं आहे. जे काही करायचं आहे ते या देहू गावाच्या क्रीडासाठी करायचं आहे. या आयोजकांच्या कार्याला सल्यूट आहे. तर मॅच होती सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. जसा मात्र दुसरा डाव सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र थोडासा बदलाव होईल. यानंतर मात्र मी थोडा वेळ थांबेल. तुम्ही पाहत राहा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक. आणि यानंतर ऐकूयात खेड तालुक्याचा एक गोड आवाज, आणि ज्या आवाजाने मोबाईल सगळ्या पुणे जिल्ह्यामध्ये भुरळ पाडली आहे. उत्तम सावंत सरांकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. तर ऐकूयात पुण्यात उत्तम सरांना. तोपर्यंत धन्यवाद. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. धन्यवाद सुमित सोनोने सर, किरण येवले सर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची प्रतियोगिता आपण पाहतो. एक वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट म्हणून सातत्याने आपण पाहिलं तर चर्चेत असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक 2025चा देखणं दिदीप्यमान हा भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा तो मात्र इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय, अनुभवत आहे. ही संपूर्ण मैदान आपण पाहिलं तर ही खेळपट्टी मातीची आपण पाहतो. सुमित सोनोने सरांनी चर्चा केली. गेली 5 दिवस मी सातत्यानं त्या खेळपट्टीबद्दलची चर्चा आपण सातत्यानं ऐकतोय पाहतोय. कारण का सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं ना पुणे जिल्ह्यात असू द्या, महाराष्ट्रात असू द्या, मातीची खेळपट्टी ही फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. आणि मातीची खेळपट्टी बनवणं इतकं सोपं नाही, परंतु ती खेळपट्टी बनवत असताना अनेक आयोजकांचे हात आपण पाहिलं तर त्यासाठी कष्ट, मेहनत, परिश्रम करताना आपण पाहिलेला आहेत. अनेक हात त्यासाठी राबलेले आहेत. आणि त्यानंतर ही मातीची खेळपट्टी, सुसज्ज मैदान, ही सुंदर क्रीडा नगरी ती मात्र सजलेली आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025च्या 7व्या पर्वासाठी. 7वं पर्व त्यातच काय सर्व. आणि 7व्या पर्वाचा तुम्हा आम्हा सर्वांना प्रचंड मोठा तो मात्र आहे गर्व. 7व्या पर्वात आपण पाहतोय. कारण का ती स्पर्धा प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण बदल, प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना, आणि प्रत्येक वर्षी आपण पाहिलं तर सातत्यपूर्ण आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत असतो. हनुमान क्रीडा संघ माळीनगर गेली 27 वर्षे अविरतपणे सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतायत. पहिला चेंडूचा ड्राईव्ह केलाय कव्हरला, 38 सर्कलमध्ये फील्ड केलाय. निलेश शेटे आहेत अडवतायत तोपर्यंत एक सिंगल येते आणि टीमचं खातं मात्र फोडलं जाते. माऊली प्रतिष्ठान
क्रिकेट क्लब देऊगावचा संघ पाहतोय. अर्थातच ती टीम आपण पाहतोय अविनाश आबा बसे स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या नावानं तो संघ या स्पर्धेत इथे आतापर्यंत उतरला आणि आतापर्यंत त्यांची कामगिरी जर तुम्ही पाहिलं तर अतिशय जबरदस्त ती मात्र राहिलेली आहे. ऐकून आपण पाहिलं तर सौरभ पुसावळेनं आपलं खातं खोललंय. तर सोबतीला आणि साथीला सौरभ राऊत आपण पाहतोय बॅटिंगला. फटका खेळायचा होता, बॅटची एज थर्डमॅनला अडवलाय, फेकी होती, पॅकअप केला चल तोपर्यंत एक सिंगल येते. पहिल्या 2 चेंडू होती, 2 धावा त्या मात्र बनवल्या जात आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर उपस्थित होतात ज्यांच्या आपल्या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभले. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देवरोडचे आमचे सहकारी मित्र आकाशभाऊ केंगरे कुन्नू सरकार यांचे शुभागमन, त्यांचे स्वागत आहे, वेलकम. फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला, ऐकून सौरभच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, धावा मिळत आहे 4. हुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. 3 चेंडू आणि 6 धावा धावपलक होत आहेत. कृष्ण चलवादेंचं आगमन, त्यांचे स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पॉवर प्लेचे षटक सुरू आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहताय. धावपलक होती, स्कोर कार्ड होती बनवलं जात आहेत. 3 चेंडू 6 धावा. यावेळेस मिडल ऑफ द बॅट, शॉट ऑफ द डे, प्रॉपर टायमिंग, चेंडू मात्र करेल हवाई सफर, चरण षटकार. धुआधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. धन्यवाद. इथे एक चौकार एक षटकार ऐकून इथे आपण पाहिलं तर सौरभ पुसवळे आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. 3 चेंडू 11 धावा. सौरभ राऊत बॅटिंग करतोय 1 चेंडू 1. टीमची संख्या 4 चेंडू 12 धावा. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाजीचा झंझावत तो मात्र इथे मैदान ते पाहायला मिळते. जिकडे तिकडे चोहीकडे आज या मैदानावरती चौकार षटकारांचे फटाके फुटतायत आणि क्रिकेटचे रसिक प्रेक्षक चौकार षटकारांची मचा लुटतायत. 12 धावा 4 चेंडू 92चा पाठला करायचं. 44 चेंडू इथे आपण पाहिलं तर अजूनही बाकी आहे. मोठं टार्गेट आहे. 48 चेंडू 104 धावांचा पाठला करायचा आहे. बनवल्या जातील की नाही ते मात्र या मैदानात पाहायचे. बनवल्या जातील का की रोखल्या जातील, कोण जिंकेल आणि कोण खेळेल मेगा फायनल. स्विच इट, रिव्हर्स, उलटा पुलटा, वा बाय वा. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, 1 बाउन्स, चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. मेहनत एक असं तंत्राच्यामुळे अशक्य ते शक्य होतं आणि ती मेहनत पॉवर प्लेच्या षटकात करतोय. ऐकून सौरभ पुसावळेला आपण पाहताय. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावचा सुपरस्टार या मैदानात बरसलाय. हो त्याचं नव्हतं आणि नव्हतंच होतं तो करेल का ते मात्र पाहायचंय. हलक्या हाताने स्टेअर केलाय, बॅटची एज घेऊन थर्डमॅनला अडवलाय, फेकी केली चाल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. ऋषिकेश पडवळ आहेत, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करतायत तोपर्यंत एक सिंगल येते. धावपलक पुढे जातोय, स्कोर कार्ड होती, आकडे बदलतायत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 धावा. अक्षयजी व्यवहार या मान्यवर पाहुण्यांचे शुभागमन आपलं स्वागत आहेत. राहुल शेठ रामोशी याही अतिथी मान्यवरांचे शुभागमन आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कृष्णा चलवादी केसी उपस्थित आहेत, अक्षय व्यवहार उपस्थित आहेत, राहुल शेठ रामोशी उपस्थित आहेत, आकाशी केंगरे कुन्नू सरकार यांचा संपूर्ण मित्रपरिवार ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. 42 चेंडू आणि बनवायच्या 87 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. 8 षटकांची मॅच आहे. 8 ओव्हरचा सामना आहे. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. दोन्ही बाजूने पाहावा लागतो. एका बाजूने पाहून जमणार नाही. कोण जिंकेल ते आपल्याला इथे पाहायचं आणि कोण खेळेल या स्पर्धेची मेगा फायनल ग्रँड फिनाले. शॉर्ट पिच चेंडू होता, पॉइंटला स्क्वेअर कट केलाय, चेंडू मात्र पाठवलाय. एक टप्पा घेत की डायरेक्ट 1 बाउन्स सीमा पार, 4 रन, चौकार. लातूर
फटाफट रंगोली निकालो फटाफट। दीपक रंगोली। देखो अपन ये है श्री लक्ष्मी जी के पैर, अपन ये कैसे निकालते हैं, ऐसे करते हैं, खराब हो जाता है। कुछ नहीं करना है, सिर्फ एक बार उल्टा करना है, बाजू में से झटकना है और देखो झटपट फटाफट करके धन्यवाद जी। सुमधुर संगीत आपण ऐकताय। 21 धावा धावपल होत आहेत। उमेश कदमच्या पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय। 4 धावा आल्यात। फटका खेळलाय समोर, कडक बेधडक चेंडू मात्र चाल लॉंग ऑफ सीमारेषा पार, हल्ला प्रति हल्ला, चौकारा पाठोपाठ आलाय खणखणीत षटकार। चा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार। गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा। थँक्यू धन्यवाद डीचे। 27 धावा धावपल होत आहेत। दुसरं षटक आपण पाहिले ते सुरू आहे। 40 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 77 धावा। सामना अजूनही संपला नाही, शर्यत सुरू आहे। अजून कोणताच संघ इथे हारला नाही आणि कोणताच संघ इथे मात्र जिंकला नाही। प्रत्येक जण जिंकायला आलाय, प्रत्येकाला जिंकायचंय। आयुष्य देखील तेच आहे, प्रत्येक जण जिंकण्यासाठी धडपड करतो। फक्त एकमेव फुलवाल्याचं ठिकाण आहे, तिथं माणूस पैसे देऊन हार मागतो। इथे प्रयत्न सुरू आहे, प्रत्येकाला जिंकायचं आणि जिंकण्यासाठीची धडपड ती मात्र मैदानी सुरू आहे। 27 40 चेंडू 77 समीकरण बदलते। गणित गुणोत्तर प्रमाण चित्र आपल्याला बदलताना पाहायला मिळते। ऐकून बॅटिंग करतोय सांगलीच्या आटपाडीचा सुपरस्टार सौरभ पुसवळे मैदानावरती उतरलाय। नुसता उतरला नाही तर प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी, चौकार षटकार ठोकण्यासाठी, हे मैदान गाजवण्यासाठी, मावळकरांची मन जिंकण्यासाठी पुण्यात आलाय सौरभ पुसावळे। 27 40 चेंडू 77 यावेळेचा चेंडू होता, चोपून खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलिंग स्वीप करायचा होता, बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही। टप्पा पडतोय आणि चेंडू शरीरावरती आदळतोय। उमेश कदम चतुर आहे, चपळ आहे, चाणक्य आहे, साईड स्पोर्टचे ओनर आहेत। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील 9 लाख उमरे नगरीतील एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणून संपूर्ण भारत देशभर याही नावाच्या चर्चा राहिल्यात। साई स्पोर्ट्सला विसरून चालणार नाही, उमेश कदम या नावाला विसरून चालणार नाही। गोलंदाजी ती आग आहे, ती धगधगती धार आहे आणि ती इथे दाखवायला लागेल गोलंदाज उमेश कदमला। यावेळेस मात्र समोर खेळलाय ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर फटका आपण पाहतोय। एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफच्या अगदी मधोमध हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, 2 धावा पळून पूर्ण करतोय। कॅल्क्युलेटिंग क्रिकेट सौरभ कडनं आपल्याला पाहायला मिळते। 29 धावा धावपल होत आहेत। समीकरण बदलते 38 चेंडू आणि बनवायच्या 75 धावा। रिक्वायर्ड रन रेट 11.84। 38 चेंडू 75 या मैदानाला काही नवीन नाही। 36 चेंडूत 103 झाल्यात, 36 चेंडूत 100 झाल्यात। आज या पाठलाग पूर्ण होईल का, या बनवल्या जातील का रोखल्या जातील ते मात्र पाहायचे। शॉर्ट पिच चेंडू होता कव्हर पॉइंटला, पुन्हा एकदा एक सुंदर स्क्वेअर कट, चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार, ऑफ साइडला एक तीक्ष्ण फटका ऐकून सौरभच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार। Mixed by DJ Amor and VJ Taba. 33 धावा धावपल होत आहे। 37 चेंडू 71 धावांची गरज। पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात अपेक्षित होती ना, जो स्टार्ट हवा होता ना, तो ऐकून सौरभने इथे मैदानात दिलाय। फटका खेळलाय टीप लॉंग ऑफला, फटका फसलाय, झेल टिपलाय, विकेट येते टीट फॉर टॅट। जसं तसं प्रत्युत्तर ऐकून सौरभ केले बाद। उमेश कदमला मिळते विकेट, बिग विकेट गॉन, फलंदाज बाद। धन्यवाद। षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचा समता आणि धावपल कोती बनवला जात आहेत। एक गडी बाद 33 धावा। ऐकून सौरभची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्याच वाला काय हरकत नाही। जबरदस्त बॅटिंग मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये P1 P2 या 2 षटकात त्यांना आपण पाहिलं तरी ते केलेलं आहे।
2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 33, 36 चेंडू आणि बनवायच्यात 71 धावा. आयकॉन बाद झालाय, परंतु तुषार ढोले हा देखील आयकॉन पेक्षा काही कमी नाही. तुषार ढोलेनं देहूचं क्रिकेट खेळले, तुषार ढोलेनं मावळचं क्रिकेट खेळले, तुषार ढोलेनं पुण्याचं क्रिकेट खेळले आणि तुषार ढोले फकड्या तो मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. 12 चेंडू 33, एक गडी बाद, 36 चेंडू 71. ऐकून सौरभकडनं कॅल्क्युलेटिंग क्रिकेटची गरज होती. काही मोठे फटके आले होते, षटकार चौकार त्यानं खेळले होते, पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्या होत्या. शेवटच्या चेंडूती जर सिंगल डबल आली असती तर तो पुन्हा एकदा खेळपट्टीवरती आणि मैदानावरती खेळताना पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेटचा खेळ असाच आहे, जर आणि तर. क्रिकेटमध्ये चर आणि तरला अजिबात थारा नाही आणि चर आणि तर शिवाय क्रिकेटचं पान देखील हलत नाही. अनिश्चित आहे, अनप्रिडिक्टेबल गेम आहे. कोण जिंकेल ना ते देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायचे. मी सांगितलं की ऐकून सौरभ पुसवळे शेर आहे, परंतु उमेश कदम देखील बब्बर शेर आहे. कारण का त्यानं देखील दाखवले शेर आणि सव्वा शेर यातील आपण अंतर देखील मैदानाच्या आतमध्ये पाहिले. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली, कमबॅक केलं, विकेट मिळवून दिली, विकेटच्या शोधात होता, ब्रेक थ्रू महत्वाचा होता. 11 खेळाडू टपले होते एकट्या आयकॉन सौरभ पुसवळला बाद करण्यासाठी आणि ती विकेट मिळवून दिली गोलंदाज उमेश कदमनं. 33 धावा धोपलक होता, 36 चेंडू 71 ची गरज. सतीश भाडळे गोलंदाजीच्या मार्क होती. पहिला डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय, पहिला निर्दय चेंडू इथे आपण पाहिलं तर येतोय. सतीश बदाले गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. 35 चेंडू 71 ची गरज, 36 चेंडू 71 चं समीकरण. सतीशचा पहिला डॉट बॉल, स्ट्राईक होती बॅटर आपण पाहतोय. सौरभ राऊतला आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचं आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवला होता, कॅप शोधलाय, 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडतात, दरी भेदत चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. सौरभच्या बॅट मधून धावा मिळतात 4. तिसरं षटक सुरू आहे, ती गडी बाद 37 धावा, 34 चेंडू आणि 67 ची गरज. यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत अडवतील. रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न होता सौरभच्या बॅट मधून आपण पाहतोय. सौरभ राऊत कडे देखील आपण पाहिलं तर कॅल्क्युलेटिंग क्रिकेट तो सातत्याने खेळतो, यंग टॅलेंट आहे. श्री क्षेत्र देवनगरीतील हा एक उभरता सितारा आहे, उभरत्या सितारांचा कोहिनूर आहे. या कोहिनूर कडनं आज देहूकर प्रेक्षकांना फार मोठ्या अपेक्षा आहे. तो अपेक्षा पूर्ण करेल का ते मात्र पाहायचे. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडतोय, विकेट किपर कडे जातोय, एक डॉट बॉल येतोय. अडतीस धावा धोपलक होत आहेत, एक गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे, 32 चेंडू 66 धावांची गरज आपण पाहतोय. समीकरण बदलते, सामना रोमर्षिक मॅच रंगतदार आहे. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल यात ती मात्र शंका नाही. फुल टॉस चेंडू होता, मिड विकेटला खेळलाय, एक टप्पा घेत अडवतो निलेश शेट्टी. दुसरीचा प्रयत्न आणि तिथे नकार आहे. मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळते. 39 धावा धोपलक होत आहेत, एक गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे, 31 चेंडू आणि बनवायच्या 65 धावा. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. सतीश बदाले 11 चेंडू टाकले, 23 धावा खर्च केल्यात. यावेळेचा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. शेवटचा चेंडू सतीशच्या स्पेल मध्ये आपण पाहतोय, डॉट बॉल येतोय, कमबॅक करतोय. या षटकात येत आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 39. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहे. गेली 5 दिवस मी सातत्याने या स्पर्धेची चर्चा करतोय. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट म्हणून सातत्याने आपण पाहिलं तर या स्पर्धेचा उल्लेख केला जातोय. कारण का मावळ तालुक्यातून आपण पाहिलं तर यावर्षी 4 संघ आपल्याला बक्षीस पात्र होताना पाहायला मिळेल. आज कोणी जिंकलं ना तरी मावळ जिंकणार आहे. आज कोणी जिंकलं ना तरी मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचे खेळाडू जिंकणार आहे. आज कोणी जरी जिंकलं ना तरी क्रिकेट जिंकणार आहे, यात ती मात्र शंका नाही. समीकरण आपण पाहिलं तर बदलते. 30 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर बनवायच्यात 65 धावा. समीकरण बदलते. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो आदरणीय शिवाजीदादा परंडवाल उपस्थित होतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय.
39 धावा धावपल होती. एक कडी बाद. एकोणचाळीस धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू आणि पाठवलाय तुषार ढोले. वार पकड्या, बॉल मात्र सीमा पार, टोकलाय, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक धन्यवाद. डीचे 45 धावा धावपल होत आहेत. एक कडी बाद. चौथं षटक सुरू झाले. पहिल्या चेंडूवरती उमेश कदमच्या इथे आक्रमण केले. हल्ला प्रति हल्ला तो देखील आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. समीकरण बदलले. 29 चेंडू 59 धावा बनवायच्यात. तुषार डोलेला आज मॅचला घेऊन खेळावं लागेल, टीमला घेऊन खेळावं लागेल. आज सवंगड्यांना सोबतीनं घेऊन लढावं लागेल, कारण का क्रिकेटचा खेळ असाच आहे. एकट्या दुकट्यानं नव्हे खेळला जाणारा खेळ, म्हणून जमवलाय तुम्हा साऱ्यांचा मेळ. त्याचं नाव आहे क्रिकेटचा खेळ. हा सांघिक खेळ आहे. तुषारला खेळावं लागेल, परंतु टीमला घेऊन इथे लढावं लागेल. उमेशला कमबॅक करावं लागेल. षटकार आलाय. एखादी विकेट, एखाद 2 डॉट बॉल वापसी करेल का उमेश कदम, ते देखील आपण पाहणार आहोत. उमेश टू तुषार. पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल हवेत, उंची घेतली, लांबी घेतली, बॉल चाललाय सीमा रेषा पार. सलग दुसरा ठोकलाय तुषार ढोले. पकड्यानं षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक धन्यवाद. डीचे अर्धशतक पूर्ण होते संघाचं. 20 चेंडू मध्ये बनवल्यात. एक कडी बाद. 51 धावा. धावा आल्यात, धावा बनवल्यात, धावा बनवतोय, तो लढतोय, तो खेळतोय, तो चौकार षटकार ठोकतोय. तुषार ढोले संघाचा संघनायक, लिडिंग फ्रॉम फ्रंट आहे. नेता कसा असावा, तुषार ढोले सारखा असावा. इथे आपण पाहिलं तर या मैदान ते आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करेल का उमेश, तुषार ढोले आक्रमण करेल का की सन्मान देईल, ते मात्र पाहायचंय. हे क्रिकेट आहे. सलग 2 आल्यात, तिसरा येईल का ते देखील आपल्याला इथे मैदान ते पाहायचंय. 51, एक कडी बाद. 28 चेंडू 53 धावांची गरज. सोडून दिलाय, वेल्लेप केलाय, पंच कळतायत. इट्स अ नो बॉल, नो बॉल, नो बॉल आपण पाहिलं तर येतोय. कहाणी में ट्विस्ट, मॅच मध्ये रंगत, सामन्यात रोमहर्षकता. चौथ्या षटकात आपण पाहिलं तर एक जबरदस्त फाईट आपण पाहतोय. बिग मॅच, बिग बॅटल, बिग फाईट एकमेकांच्या समोर आहेत. उमेश कदम समोर तुषार ढोले. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. फ्रीट बॉल. मुख्य पंच कळत आहेत, चेंडू फ्रीट. यावेळेस फटका खेळलाय. टीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील, फिकी करतील, तोपर्यंत एक सिंगल येते. फ्रीट चेंडू होता. तुषार ढोलेने हात खोलले होते. टीप लॉंग ऑफला एक मोठा फटका तिथे आपण पाहिलं तर ऑफ ड्राईव्हचा सुंदर आपण पाहिलाय. एक धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातोय. 53 धावा धावपल होत आहे. 27 चेंडू 51 धावांची गरज आहे. 21 चेंडू 53 आल्यात. 21 चेंडूत 53 झाल्यात आणि 27 चेंडूत 51 बनवायच्यात. हे क्रिकेट आहे. 104चा पाठलाग आहे. अनेक जण म्हटले असतील होतील का, 100+ झाल्यात, होतील, खेळलं पाहिजे. यावेळेचा चेंडू टप्पा पडतोय, विकेट किपरच्या हातात जातोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. मी सुरुवातीला सांगितलं की उमेश कदम हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. मावळ तालुक्यातील नवला कुंभरेचा तो सुपरस्टार आहे, परंतु पुणे जिल्ह्यातलं क्रिकेट त्यानं खेळले, मावळ तालुक्यातलं क्रिकेट त्यानं खेळले. मावळच्या तालुकानिय गटातून मावळ तालुक्याचा संघ ज्यावेळेस खेळतो त्या संघात त्याची वर्णी लागली. सोडून दिलाय, परंतु इथे पंच काय कळवत आहेत, व्हाईट बॉल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं DRS घेतला, रिव्ह्यूचा वापर केला, ते चेक केला. ते तिसऱ्या पंचांची मदत इथे आपण पाहिलं ते घेतले जाते. चेक करतील थर्ड अंपायर संजय भालेराव सरांना आपण पाहतोय. अजय आवळे सर, संजय भालेराव सर, महेश जाधव सर, या 3 पंचांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, इट्स अ व्हाईट बॉल.
क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहिलं तर रिव गमावते, DRS गमावलाय. या डावात त्यांना पुन्हा मिळणार नाही. प्रत्येक संघाला प्रत्येक टीमला एका डावात एक DRS आहे. संपूर्ण मॅच मध्ये 2 रिव्ह आहेत, 2 DRS आहे. सक्सेसफुल झाला तर तो पुन्हा मिळेल, अनसक्सेसफुल झाला तर तो पुन्हा मिळणार नाही. अनसक्सेसफुल झालाय या डावात आता मात्र घेता येणार नाही. 54 धावा धावपल होत्यात. एक कडीबाद, चौथं षटक सुरू आहे. 26 चेंडू, 50 धावांची गरज आहे. पार्टनरशिप झाली, भागीदारी झाली. इनिंगला फक्त आता बिल्डअप करायचे. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट इथे अपेक्षित आहे. तुषारचा नकार आहे. एक सिंगल आली असती. सौरभ राऊतचा प्रयत्न तोच होता. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम गोलंदाजचा प्रेशर क्रिएट करतायत, तो प्रेशर रिलीज करायचा आहे. सिंगल डबल महत्वाचे आहेत. 25 चेंडू 50, एक गडी बाद 54. समीकरण आपण पाहिलं तर इथे बदलते. शेवटचा एक चेंडू या षटकातील देखील आपण पाहणार आहोत. असंख्य मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. शिवाजीदादा परंडवाल, सुनील भाऊ सोळुंके, निखिल भाऊ शिंदे, लक्ष्मण भाऊ परंडवाल, राजेंद्रची राऊत या मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन, त्यांचे स्वागत आहे. चेतनजी चेंडे, सागरजी कोंबडे हे अतिथी मान्यवर उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत आहे. एक सिंगल येते. हे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण सातत्यानं पाहतो. उमेश कदमची 2 षटकं, त्याचा स्पेल मात्र पूर्ण होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडीपात, 55 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्यात 49 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. थँक्यू. 55 बनवल्या, 24 चेंडू आणि 49 धावांची गरज देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये 8 ओव्हरची मॅच आहे. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. निम्मा प्याला भरलाय, निम्मा प्याला सरलाय असं म्हणायला हरकत नाही. 24 चेंडूत 55 झाल्यात आणि 24 चेंडूमध्ये 49 इथे आपण पाहिलं तर बनवायच्यात. हनुमान क्रीडा संघ माळीनगर यांच्या वतीनं खरं तर ही स्पर्धा crickclub.in च्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहे. परंतु स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 7वं पर्व आपण पाहत आहे. आणि 7व्या पर्वात आपण पाहिलं तर फक्त मावळ तालुका असोसिएशनचे आपण पाहिलं तर 24 संघ आपण खेळताना पाहिले. देऊगावचे 8 संघ आपण खेळताना पाहिले. परंतु पुन्हा एकदा हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं आयोजक या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतायत. कारण का आता तालुका निय गटातील अनेक संघ मालक इच्छुक होते स्पर्धा खेळण्यासाठी. ओपन खुला गटातील अनेक संघ मालक इच्छुक होते स्पर्धा खेळण्यासाठी. अगदी त्यांचे फोन येत होते, कॉल येत होते या स्पर्धेचं हँडल पॅम्पलेट पडल्यानंतर. परंतु हनुमान क्रीडा संघ माळीनगर, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब चकता स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतायत. परंतु तुमचं प्रेम असंच या स्पर्धेवरती कायम राहू द्या. यावर्षी जरी तालुका निय गट किंवा ओपन खुल्या गटातील संघ खेळणार नाही, परंतु येणाऱ्या पुढील काही पर्वांमध्ये आयोजक त्याचा विचार करतील आणि त्यांनाही मात्र या स्पर्धेत खेळण्याची संधी देतील. 24 चेंडू 49 ची गरज आपण पाहिलं तर इथे आहे. आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये हलकासा बदल करतोय. यानंतर ऐकूयात मावळचा एक सुमधुर गोड आवाज आदरणीय सुमित सोनोने सर. धन्यवाद उत्तमजी. यावेळेस इनसाइड आउट, झेंडूला पाठवला सक्कावरला सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. रायगडीच. आणि यावेळेस आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये सौरभ राऊत स्वतःला सिद्ध करायचं. दुसऱ्या बाजूला तुषार ढोले, अर्थातच देहुगावचा फकड्या. तर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आकाश गायकवाड. 23 चेंडू 45 ची गरज.
आकुटप्याचा बॉल उडवलाय मला जमतच नाही तडजोड कारण मी करतो तोडफोड हे सांगतोय सौरभ षटकार. असा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलो तर जर तुम्हाला खरोखरच यशाकडे पोहोचायचं असेल तर तुम्हाला तिथे जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पोहोचण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे. 65 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर आज कोणाची आठवण करून दिली आहे कृष्णा सातपुते. याच मैदानाने आपण पाहिले तर कृष्णा सातपुतेला ओळख दिली आणि याच बेस वरती सौरभ राऊत संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करायचं आहे. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये यश हे आपल्या कपाळांच्या आठ्यांवरती अवलंबून नसतं. यश आपल्या तळहातांच्या असलेल्या कष्टांच्या रेषेवरती असतं. आज बघायचंय शेवटचे 22 चेंडू 39 ची गरज. 65 वरती धावफलक आहे. पुन्हा त्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आकाश गायकवाड. समोर मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल सौरभ राऊत. किरकोळ जययशीचा परंतु भल्या भल्यांना घाम फोडणारा उलटासा बॉल या वेळेस रिव्हर्सचा फटका आहे. नशीब बलवत्तर प्रोटेक्शन लावलेलं आहे. तोपर्यंत मात्र बघायचे कुठल्या प्रकारची धाव इथे आता मात्र जी मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 65 वरती धावफलक आहे. 100+ इथे मात्र बघायचंय धाव्यांचा पाठलाग सुरू झालेला आहे. 21 चेंडू 39 ची गरज. कमबॅक करायचं आहे आणि कमबॅक करण्यासाठी सौरभराव दुसऱ्या बाजूला तुषार ढोले हे सांगतायत मेरा उतरता पानी देखकर किनारों पर घर मत बसा लेना. मेरा उतरता पानी देखकर किनारों पर घर मत बसा लेना. अरे मैं वो समंदर हूं लौट कर वापस आऊंगा. आणि ते कमबॅक केलंय. यावेळेस बॅकफुटला गेले हलक्यातून स्टेअर केला चेंडूला डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहेत. सिंगल आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? नकार. एका धावेवरती आपण पाहतोय समाधान आहे. एक सिंगल आली. धावफलकावरती 66. 20 चेंडू 38ची गरज. संघर्ष फार मोठा आहे. तुषार ढोलेला सांगावा लागेल किताबों पर धूल जम जाने से कहानियां खत्म नहीं होती. मी मावळचं क्रिकेट गाजवलंय. मी देवगावचं क्रिकेट गाजवलंय. ते देवगावकरांनी मला प्रेम दिलंय ना. आज त्यांच्या समोर लढायचंय. समोर आकाश गायकवाड हलक्या तर पुढे चेंडू खेळलाय. मनगटाच्या साईने वळवला जाईल चेंडू. सिंगल आली. आकाश स्वतः चेंडू कव्हर करतोय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 67. 19 चेंडू 37 ची गरज. क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे विरुद्ध अविनाश दादा भसे स्पोर्ट फाउंडेशन अर्थातच माऊली प्रतिष्ठान. वारंवार केला जाणारा बदल आहे. सौरभ राऊत तो स्मित हस्ते देतोय. तो सांगतोय शांततेत नियोजन करायचं. पद्धतशीर कार्यक्रम करायचा. लोकांना वाटलं पाहिजे याला काही जमणार नाही आणि मग द्यायचा अचानकपणे धप्पा. यापूर्वी दिलाय. आता मात्र हुक केलाय आणि पाठवलाय लंग लेगला. सौरभ राऊतच्या बॅट मधून आलाय. लई भारी चौकार की षटकार पाहिलं जाईल. संघर्ष आहे जारी. चौकार. जीके स्पोर्टचे ओनर आमचे लाडके दाजी गणेशदादा मराठे यांचं देखील आगमन होते. दाजी आपलं देखील स्वागत मात्र चौकाराने. मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा निर्णय सोपवलेला आहे. चौकार की षटकार मात्र पाहिलं जाईल. परंतु मैदानामध्ये पुन्हा एकदा काय बॅटिंग सुरू आहे. संघर्ष फार मोठा आहे. असं म्हणतात ना की स्वतःवरती विश्वास ठेवला की जग जिंकता येतं. आणि इथे हा चौकार आहे. चला चेक केलेला आहे. सौरभ चेक केलेला आहे. तुमच्या मनातली सगळी शंका इथे क्लिअर केली जाईल. आता बॅटिंग पॉवर प्ले.
गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुढे येतात तयार. मयूर नरवडे 71 वरती धावफलक. 18 चेंडू 33 ची गरज. 18 चेंडू 33 धावा. 13 चेंडू मध्ये 22 बनवतोय सौरभ राऊत. 7 चेंडू मध्ये 15 बनवल्या तुषार ढोले अर्थातच फकड्याने. आज सौरभ राऊतचा जबरदस्त खेळ आहे. सौरभ आपण पाहिले गेलं तर 7 निभावतोय. तुषार ढोले पुन्हा एकदा ती विध्वंसक कामगिरी करणार का? मयूर नरवडे आलाय त्याला रोखण्यासाठी. 18 चेंडू 33 ची गरज. संघर्ष फार मोठा आहे. सेमीफायनलची मॅच आणि यावेळेस शेणाची कपड्यान भंडारा सणात वर्ण फकड्या उचल की टाक षटकार. चा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा. थँक्यू टीचे. आज मात्र इथे लढतोय मैदानाच्या आतमध्ये तुषार ढोले. प्रभाकर दादा करंडे यांच्या वतीने तुषार ढोले साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. इथे प्राइज जमा करा तुमचं नाव पुकारलं जाईल. गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार आहे. 77 वरती धावफलक. 17 चेंडू 27 ची गरज. बॉल तयार आहे. राऊंड द विकेट. हा चेंडू मात्र बघायच्या वेळेस टप्पा पडलाय. थोडंसं मात्र बाहेरची दिशेने जातोय. पंच पाहतायत. पंच निरीक्षण करतायत. चेंडू डॉट आलाय. धावफलक स्थिर आहे. थोडीशी शांतता आहे. आज लढायचं ठरवलं तर मागे हटायचं नाही. हरलो तरी चालेल परंतु झुकायचं नाही. युद्धाच्या रणांगणात जिंकायचंय मला. माझं नशीब घडवायचंय मला. स्पर्धेसाठी मित्रांनो पाहिले गेले तर निखिल भाऊ शिंदे, लक्ष्मण भाऊ परंडवाल, त्याचबरोबर राजेंद्र भाऊ राऊत, चेतन भाऊ झेंडे, सागर कोंबडे, तुषार परंडवाल, मयूर गणवट, पांडुरंगजी झेंडे यांचे आगमन झाले. त्यांचं स्वागत. शांताराम नामदेव टिळेकर, संतोष ज्ञानदेव टिळेकर, मनोहर जाधव, सुरेश टिळेकर, दिनेश उर्फ नन्नू बोडके, मंथन झेंडे या सर्वांचं आगमन, सर्वांचं स्वागत. चर्चा मैदानाच्या मध्ये सुरू झालेली आहे. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम है तो मंजिलें में झुका करती है. आज यशाला झुकवायचं आहे. चर्चा दोन्ही ऑफिशियल पंच करतायत. चर्चा सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतो अजय आवळे सर, ज्यांनी आपण पाहिलं पुण्याचं क्रिकेट प्रचंड मोठ्या ताकदीनिशी गाजवलं. दुसऱ्या बाजूला महेश जाधव सर, अगदी केदार जाधव सोबत देखील ते खेळलेले आहेत. तिसऱ्या बाजूला संजय भालेराव सर, डॉमिनिक जोसेफ सारखा खेळाडू त्यांचा IPL पर्यंत पोहोचला. अनुभव प्रचंड मोठा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि 1 बाउन्स कळवलाय. 3 पंच, दिग्गज पंच सन्माननीय निलेशजी गोरे, त्याचबरोबर शरदजी परंडवाल, दिनीजी चव्हाण, खंडू खंडागळे, सौरभ खंडागळे, धीरज टिळेकर, विलास गोरे, गजाननभाऊ गरुड, सुविधा बाजारचे मालक अरुणजी पाटील, बाबुराव टिळेकर यांचंही मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर हनुमान क्रीडा संघाचे उत्कृष्ट खेळाडू विकासभाऊ बोडके यांचे पिताश्री विलासदादा बोडके यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर राहुलजी बनकर यांचंही स्वागत. सामन्याकडे जाऊया. पुढे त्या मैदानाच्या मध्ये आपल्याला डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती धावा आहेत 77. 15 चेंडू 27 ची गरज. सत्यम परंडवाल आणि ऋषिकेश झेंडे यांचं देखील स्वागत. त्याचबरोबर बाळासाहेबजी खैरे यांचंही स्वागत. 15 चेंडू 27. तुषार ढोले स्ट्रायकिंग एंडला. लढायचं आहे. मनगडाची पॉवर दाखवायची आहे. मनगडाचा जोर दाखवायचा आहे. उडवलाय पावलांचा वापर. उडान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. सिक्सर. फटका असा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन. या षटकारासाठी प्रभाकर दादा करंडे यांच्या वतीने 100 रुपयाचे कॅश प्राइज तुषार ढोलेला. षटकार आलाय. 14 चेंडू 21 ची गरज है. अगर आप सोचते हो कर सकते हो तो आप कर सकते हो. अगर आप सोचते हो नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. सोच बदलनी होगी.
मोठा फटका खेळायचा प्रयत्न, आता मात्र चेंडू डॉट आलाय, धावफलक स्थिर आहे. प्रचंड मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रात जितनी अंधेरी होती है ना, सितारा उतना ही चमकता है. आज चमकायचंय तर स्वतःचं कर्तृत्व इथे सिद्ध करायचंय. शेवटचे 13 चेंडू 21 ची गरज. आग दोन्ही टोकांना लागलेली आहे. पुढा एकदा फटका खेळायचा होता, आता मात्र चेंडू डॉट. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते स्थिर असेल. धावफलक आपण पाहिले गेले तर आता 6 षटकांचा खेळ संपलाय. 83 वरती धावफलक आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 12 आणि या 12 चेंडूंमध्ये 21 ची गरज. 12 गेंदे और जीतने के लिए चाहिए अभी भी 21 रन. काय मॅच रंगलेली आहे, काय सामना रंगलाय. थोडीशी शांतता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर लढायचं आहे. आज लढावं लागेल, धडाकेबाज कामगिरी करायची आहे. ज्याची शक्ती असते अपूर्व, ज्याचे ध्येय असते अचूक, तोच असतो खरा धडाकेबाज. असो धडाकेबाज कोण होणार. मयूर शेठ घनवट यांच्या वतीने प्राइज आले. तुषार डोळेने जर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. संघर्ष सुरू आहे. स्वतः आयकॉन आपण पाहतोय खेळाडूंसाठी पाणी घेऊन गेलाय. तुम्ही क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर असं कुठलं काम नाही त्याने केलं नाही. बॉल बॉयचं काम केलंय, पाणी घेऊन जाण्याचं काम केलंय, कित्येक खेळाडूंना बॅट घेऊन जाण्याचं काम केलंय. खेळाडू असाच मोठा होत नाही. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागतो. निर्णायक षटक 12 चेंडू 21 ची गरज आहे. आज लढायचंय सौरभला लढायचंय. लढायचंय तुषार ढोलेला, लढायचंय क्रांतिवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरेच्या प्रत्येक खेळाडूला. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रखेगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू घोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, यह अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. शेवटचे 12 चेंडू 21 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय. कोण असेल तो निर्णायक षटक हाताळणार, कोण असेल संघ पराभवाच्या खाईमध्ये उभा असताना संघाला विजयाकडे घेऊन येणार. 12 चेंडू 21 ची गरज आहे. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. 83 वरती धावफलक. स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर सौरभ राऊत 13 चेंडू 22. 13 चेंडू वरती 27 तुषार ढोले. गोलंदाजीसाठी आलाय ऋषिकेश पडवाळ. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला शॉर्ट कव्हर मध्ये निलेश चेंडूला कव्हर करतोय. चेंडू हातामध्ये नाही आला. एक धाव आली आहे. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 84 वरती धावफलक. 11 चेंडू 20 ची गरज आहे. 11 चेंडू 20. आज संधी मिळाली आहे, इतिहास रचायचा है. जो पानी से नहाते वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. इतिहास बदलना होगा. 11 चेंडू 20 ची गरज. आपण पाहतोय स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 पर्व 7वे आणि या 7व्या पर्वामध्ये रंगलेला क्रिकेटचा थरार तुषार ढोलेला सिद्ध करायचा आहे. नको नशिबाची साथ मला, मनगटात अजून खूप सारे बळ दे. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, टप्पा मागे खेचून टाकलाय. फिंगर रोल केले ऋषीने. जशी त्याच्या शब्दाला धार येणार तशी त्याच्या गोलंदाजीला देखील धार आज आणायची आहे. शेवटचे 10 चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 20 ची गरज. 10 चेंडू 20 धावा समीकरण. हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख. हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. जिंकण्याची उमेद घेऊन उतरलेले दोन्ही संघ आहेत. अविनाश बाबासाहेब स्पोर्ट फाउंडेशन देवगाव तर दुसऱ्या बाजूला क्रांतिवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे. ऋषी तयार. यावेळेस उडवलाय आणि चेंडूला पाठवलाय लांब लांब लांब, खूप लांब. तुषार ढोले फकडे ऑन फायर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत
षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक वादळांवाई स्वतःच्या पंखांवरती विश्वास ठेव, कारण खरा योद्धा स्वबळांवरती लढला जातो. शेवटचे 9 चेंडू 14ची गरज. तुषार ढोले काय बॅटिंग करतोय, परंतु प्रेक्षक राजा इथे आल्यानंतर या दोन संघांचा जो खेळ आहे ना, त्या खेळासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढे कट केल्या बॉलला यावेळेस बघायचंय सतीश बदाले फार दूरवरती आहे. बॅकअप साठी विजय आलाय, चेंडूला कव्हर करता दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव. 2 धावा आल्यात, 2 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 8 चेंडू 12ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. 8 चेंडू 12, 92ची आपण पाहतोय मैदानामध्ये 92 धावा धावफलकावर आहेत. आज आपण पाहतोय हा संघ कुठून आलाय. ज्या संघाला क्रिकेट खेळायला असे खेळाडूंना मिळत नाही, गाव वाईज एरिया वाईज मधून संघ पुढे आलाय. अविनाश आबाबसे स्पोर्ट फाउंडेशन. हा चेंडू ऑफसिसच्या बाहेर. वाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तुषार ढोले सांगतोय ऐसा नहीं किया किसी ने हम पर, जो कुछ बने हैं खुद के दम पर. शेवटचे 8 चेंडू 11ची गरज. 8 चेंडू 11 धावा. गोलंदाज तयार आहे. आखू टप्प्याचा बॉल उंच गेलाय, फटका फसलाय. ऋषी होता चेंडूच्या खाली. संधी आली होती, परंतु संधीचं सोनं मात्र तिथे साधता आलेलं नाहीये. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर पुन्हा एकदा धावफलकावरती 94, 7 चेंडू 10ची गरज. स्पर्धेच्या निमित्ताने उत्कृष्ट गोलंदाजी एलईडी टीव्ही ज्यांनी सौजन्य केली अजित चेत विदाटे यांचं आगमन झालं. अजित भाऊ आपलं स्वागत. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. इतिहास मैदानामध्ये बघायचे कोण रसला जाणार. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 7, बनवायच्या 10 धावा. जमीर जिंदारक, कबीर जिंदारक, सुल्तान भी बन जाएगा फकीर जिंदारक, हौसले की तरकश में कोशिश का तीर जिंदारक. जिंदगी में सब कुछ हार जाए लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदारक. 7 चेंडू 10. गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार. सायकिंग एंडला सौरभ. ऋषी तयार आहे. रिवाचा फटका. ऋषी नाही तर सौरभने सांगितलंय समय गुंगा नहीं बस मौन है, आने वाला वक्त बताएगा सौरभ राउत कौन है. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या गळ्यामध्ये थँक्यू डीजे. काय मॅच रंगली आहे. मॅच आली आहे 6 चेंडू 4 वरती. परंतु विवेक भाऊ मी म्हणेल सौरभ आणि तुषारची जर बॅटिंग आवडली असेल ना तर त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला काय हरकत नाही. तुम्हाला क्रिकेटची शपथ आहे. 6 चेंडू 4ची गरज. मध्ये सामना रंगलाय. धावेंचा डोंगर उभा असताना मला वाटतं सागर भाऊंकडे दोन्ही काढून गायडन्स घेतलं. येताने टिकाव खोर आणलंच नाही, येताने डायरेक्ट पॉकलँडच आणलं. अक्षरशः धावेचा डोंगर फोडून काढलाय. जीके स्पोर्ट्सचे ओनर गणेश भाऊ मराठे यांच्या वतीने आपण पाहतो दोन्ही खेळाडूंसाठी ही नॉट आउट मॅच जिंकून दिली ना 1,000 रुपये. शेवटचे 6 चेंडू 4ची गरज. टाळ्यांचा गजर करूया. अविनाश आबाबसे स्पोर्ट फाउंडेशन संघ सांघिक शतकी खेळी पूर्ण करतोय. 100 धावा लागल्या गेल्या स्कोर बोर्डवर. 6 चेंडू 4ची गरज. मयूर तयार आहे. कमबॅक करेल का मयूर. आणि यावेळेस सामना संपवला तुषार ढोलेने. व्हाट अ बॅटिंग, नाईस बॅटिंग. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. डीजे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न
It's Neil Remix. दीदार उनका होता है कैसे कहूँ चला दोन्ही टीम सेकंड करा, दोन्ही टीम सेकंड करा. चला सेकंड करून घ्या. एक मैत्रीपूर्ण लढत इथे आम्हाला बघायला मिळाली. इथे कोण जिंकलं कोण पराभूत झालं यापेक्षा इथे जिंकलं क्रिकेट. इथे प्रेक्षकांना काय बघायला आवडतं, असे सामने बघायला आवडतात आणि तो सामना पाहायला मिळालाय. जबरदस्त मॅच होती. आज हा संघ एरिया वाईज मधून स्पेशली आयोजकांनी गाव